नमस्कार. चला सुरक्षित गुंतवणुकीसाठी एक जबरदस्त आयडिया पाहूया. म्हणजे आधी एक मजबूत फायनान्शियल बेस बनवणं. हे वाक्य अगदी बरोबर आहे. आपलं फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे विमानाच्या सुरक्षित टेकऑफची तयारीच. अनेकदा काय चूक होते, 10-15 वर्षांच्या गुंतवणुकीची घाई केली जाते, कोणताच प्लॅन न बनवता. पण विचार करा, अचानक पुढच्या 6 महिन्यातच पैशांची गरज लागली तर काय करायचं? अशा वेळी काय होतं, ती लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट वेळेच्या आधीच तोडावी लागते. आणि मग काय होतं? मोठं नुकसान. सगळा प्लॅनच जातो फुकट. तर मग उपाय काय? आधी एक मजबूत फायनान्शियल रनवे बनवणं. चला पाहूया कसा. योग्य पद्धत काय आहे? आधी इमर्जन्सी फंड, मग शॉर्ट टर्म गरजा आणि मगच लाँग टर्म गुंतवणूक. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप इमर्जन्सी फंड, म्हणजे अचानक लागणाऱ्या खर्चासाठी वेगळे ठेवलेले पैसे. हा फंड किती असावा? कमीत कमी 6 महिन्यांचा घरखर्च भागेल इतका. आता दुसरी स्टेप शॉर्ट टर्म गरजा, म्हणजे अशा खर्चांची सोय करणं ज्यांची आपल्याला आधीच कल्पना आहे. यात पुढच्या 1-2 वर्षात लागणाऱ्या पैशांची तरतूद आधीच करून ठेवली जाते. हे बघा, चुकीची पद्धत आणि योग्य पद्धत यातला फरक. आधी पाया मजबूत करा, मगच भविष्याचा विचार. आणि मग येते तिसरी स्टेप, लाँग टर्म वेल्थ क्रिएशन, म्हणजे भविष्यातील मोठ्या ध्येयांसाठी गुंतवणूक. पण लक्षात ठेवा, ही शेवटची पायरी आहे. पहिल्या 2 स्टेप्स पूर्ण झाल्यावरच इकडे यायचं. म्हणूनच परत त्याच महत्त्वाच्या गोष्टीवर येऊया. धावपट्टी तयार असेल तरच उड्डाण सुरक्षित होईल. थोडक्यात 6 महिन्यांचा खर्च बाजूला ठेवा, 1-2 वर्षांची सोय करा आणि मगच मोठी गुंतवणूक करा. तर मग आता हा महत्त्वाचा प्रश्न, स्वप्नांच्या फ्लाईटसाठी आपली फायनान्शियल रनवे तयार आहे का?